या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। लोकसभेची निवडणूक आली की मी यायचो, अनेक निवडणुकीत तर मी कधी आलोही नाही, तरी बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले। माळेगाव कारखान्याचे केमिकलचे पाणी नीरा नदीत सोडण्यात आले आहे, यामुळे येथील शेती धोक्यात आली आहे। येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून यामुळे मी पर्यावरण तज्ञ यांना बोलावून कायमचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय। मी तुम्हाला खात्री देतो, कोणाचा किती विरोध असला तरी तो विसरून जायचे। सुडाचं राजकारण आपण करायचं नाही। गावाच्या पुढाऱ्यांचं दुकान चालले नाही, सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांच्या दुकान चालत आहेत। रशियामधून एक युवक आज माझ्या बरोबर आलाय, त्याला मी विचारलं तू का आलाय, तर तो म्हणाला तुमच्या गावात निवडणूक झाली ती कशी असते ते मी बघायला आलोय। या ठिकाणची शेती संपन्न व्हावी यासाठी एकेकाळी नदीमध्ये बांधण्याचं काम चालू होतं। नंतरच्या काळामध्ये मालेगाव सरकारी साखर कारखाना असतो, अन्य संस्थांची संघटनाचे असतो, या सगळ्यामध्ये सांगलीचा वाटा हा मोठा होता। सांगलीने नेतृत्व सुद्धा केले। मालेगावचे चेअरमनपदी चंद्रकांत जबाबदारी होती, अनेकांनी त्यांना साथ दिली आणि या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्यासाठी सांगली सोडलं ही वेगळी आहे आणि त्यामुळे सांगलीच्या नावावरती हा सर्वच आपल्या भागामध्ये सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी,